शिवाय नमस्तुभ्यम। आज कथेचा पहिला दिवस। लाखोवर भाविक या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मंडप हा आताच आपण पाहिलं तर अपूर्ण पडला आहे। काही लोक मंडपाच्या बाहेरही बसले आहेत। गर्दीचा उच्चांक पहिल्याच दिवशी या कथेने गाठलेला आहे आणि मला तरी वाटतं की खानदेशात होणाऱ्या या कथेमधली सर्वात मोठी कथा ही ठरणार आहे। पण आपण म्हणतो की सैन्य हे पोटावर चालतं। येणाऱ्या आपल्या यजमानांसाठी आपण काहीतरी सेवा दिली पाहिजे, म्हणून प्रथमतः तर भोजन आणि त्या भोजनाची उत्तम अशी व्यवस्था या सभा मंडपामध्ये करण्यात आलेली आहे। तर नेमका या भोजन समितीमध्ये भोजन समितीचं नियोजन कसं आहे त्याविषयी आपण या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। दादा, आपलं नाव? विशाल अग्रवाल। विशाल भाऊ, या ठिकाणी नेमकं नियोजन समितीने कसं नियोजन केलेलं आहे आणि किती लोकांचं नियोजन केलं? याच्यात भोजन स्तर समितीमध्ये टोटल आम्ही 5 समित्या बनवल्या आहेत। एक भोजन बनवणारी समिती, मग दुसरी भोजन बनवून स्टॉल पर्यंत पाठवणारी समिती, आणि तिसरी म्हणजे वाटप करणारी समिती। त्याच्यानंतर एक आहे स्वच्छता समिती। या सर्व अशा 4 ते 5 समित्या आम्ही बनवल्या आहे आणि त्याच्यात असंख्य स्वयंसेवक इथं आहेत। या सर्वांनी आम्हाला आज सकाळपासूनच मदत करायला सुरुवात केली, खासकर महिलांनी। त्याच्यात मग फणिलिंगेश्वर महादेव मंदिराच्या महिला मंडळ असेल किंवा पद्मिनी ग्रुपच्या महिला मंडळ असतील, यांनी सकाळी 6 वाजेपासून येऊन आम्हाला इथं मदत करणं, सेवा देणं, भाजी जे काय काम सांगू, भाजीपाला चिरा सांगा किंवा भांडी धुवायचे सांगा, ते सर्व काम त्यांनी केलं। आणि टोटल वितरण, जे वितरणसाठी आम्ही 50% पुरुष आणि 50% महिला ठेवल्या त्या स्टॉलवर, त्या 100% त्या महिलांनीच ते हँडल करून घेते सर्व स्टॉल वितरणाचे, भोजन वितरणाचे। आणि पुरुष जे स्वयंसेवक होते त्यांनी त्यांना ते भोजनाचा पुरवठा करून दिला। अशा पद्धतीने आज जवळपास, आज तर पहिला दिवस आहे पण आदल्या दिवशीच कालच दोन्ही वेळ मिळून 17,000 लोकांनी इथं जेवण केलं। आणि आज जवळपास आता सकाळच्या वेळेस 25,000 ते 30,000 लोकांनी इथं जेवण केलं आहे। पण आमचं जसं हे टार्गेट वाढत राहणार आहे। आज 25 तर उद्या आता आम्हाला 35,000 बनवायचे आहे। पण जर 1,00,000 पब्लिक, 1,00,000 शिवभक्त बी जर जमले तरी कोणीही बिगर महाप्रसादाचा लाभ घेऊन इथं जाणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे। अन्नछत्र म्हटलं तर लाखापर्यंतची आमची तयारी आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। पण दादा, या ठिकाणी असंही ऐकण्यात आलं की दानी लोकांनी खूप दान केलंय। नेमकं काय काय दान आपल्याला या ठिकाणी? हो, खूप भरभरून दान आलंय। तांदूळ आणि गवत इतकं दान आलंय का विकत घ्यायची गरज नाही। सर्व लोकांनी, सर्व शहर तालुका बाहेरगावाहून सुद्धा तांदूळ आणि गहू भरपूर आलाय, त्याच्यात काही कमी नाही। ते आम्हाला विकत घ्यायची गरज नाही पडली। तेल वगैरे बी आलंय, पण तरी इथं लागणारा प्रमाण हा खूप मोठा आहे, क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही एक किराणा खरेदी समिती तयार केली। ते आम्हाला लागणारी वस्तू आम्हाला पुरवठा करताय। अन्नछत्रामध्ये सेवा देणारे लोक खूप आहेत। अजून सेवेकऱ्यांना तुम्ही निवेदन कराल की ज्यांना सेवा करण्याची इच्छा असेल तर ते सेवा देऊ शकतील? हो, नक्कीच। मी खासकर आता महिला स्वयंसेवक आमच्याकडे आहेत, ते आता स्वतःहून येत आहेत। पण मी पुरुष स्वयंसेवकांना निवेदन करेल का ज्यांना अन्न क्षेत्रात मदत करायची असेल त्यांनी सकाळी 7 वाजेपासून येऊन। आपण आता शिवकथेच्या सभा मंडप स्थळी आलेलो आहोत। या ठिकाणी सभा मंडपामध्ये अन्नछत्र लावण्यात आलेलं आहे। या अन्नछत्रामध्ये जवळजवळ 150 हे भाविक अन्न वाटप करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि लाखोवर भाविकांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी नियोजन समितीने उत्कृष्टपणे केलेली आहे। जवळजवळ 150 भाविक या ठिकाणी या अन्नछत्रामध्ये अन्न वाटपासाठी आपल्या स्वतःने हे सेवा देताना आपल्याला दिसत आहेत।